माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या जागरमध्ये आज आपण अभिवाचनातून अनंत व्रतामधील अनंताचे स्वरूप कसे असते या व्रतातील कलश संख्येबाबत मतभिन्नता का आढळते याचा मनातील प्रश्नाचं उत्तर बघूया. अनंत या शब्दाचा अर्थ काय? तर अंत नसलेला. या शब्दामागील संकल्पना अत्यंत मोठी विशाल. अनंत हे श्री विष्णूचे नाम आहे. महाभारतामध्ये कृष्णाने युधिष्ठिरास हे व्रत सांगताना स्वतःच्या अनंत रूपाचे म्हणजेच विश्वरूपाचे वर्णन केले. ह्या व्रताच्या अनुषंगाने आलेल्या कथेचे सार चराचरात अनंतरूपी परमात्मा व्यापून उरलेला. ही संकल्पना म्हणे बाळगून संसारातील कर्म केले असता संसारातील प्रत्येक तत्वामध्ये त्या परमात्म्याचे हृदय दर्शन घडल्यामुळे कर्माचे उन्नयन होऊन पुरुषार्थ प्राप्ती सुकर होते. पुरुषार्थ प्राप्ती झाल्यामुळे कर्तव्यपूर्तीने कृतकृत्य झालेल्या अंतकरणात ईशभक्तीचा उमाळा उत्पन्न होतो. जीवनाची इति कर्तव्यता उत्तम प्रकारे होते. हे एक प्रकारे झालेले विश्वरूप दर्शनच होईल. अनंत व्रत हे पूर्णतया काम्य व्रत असून प्राधान्यता ते अर्थ या पुरुषार्थ प्राप्तीसाठी केले जाते. अर्थ म्हणजे काय हो? तर पुरुषार्थमध्ये जमीन जुमला स्थावर घर वाहन नोकरी बट्टी सोने नाणे सर्व मनातील इच्छा ज्या काही असतील त्या इत्यादी गोष्टीची प्राप्ती अभिप्रेत असते. धर्मशास्त्राने अर्थार्जनासाठी आयुष्यातील ठराविक कालखंड निर्धारित केलेला असून यासाठी असलेले काम्य स्वरूपातील बहुतेक व्रत या उमेदीच्या कालावधीमध्ये केली जातात. त्यानंतर त्यांचे उद्यापन अपेक्षित असते. त्यानुसार धर्मशास्त्राने अनंत ह्या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा सांगितला. किती? 14 वर्षाचा कालावधी. अनंताचं व्रत हे 14 वर्ष केले जाते. हे व्रत व्यक्तिनिहाय असल्यामुळे त्या व्यक्तीने 14 वर्षानंतर व्रत उद्यापन करून कुटुंबातील अन्य व्यक्तीची इच्छा असल्यास त्यांना हे व्रत द्यावं. काही कुटुंबात हे व्रत वंश परंपरेने चालू असलेले आढळते. तथापि त्यातील एखाद्या व्यक्तीस व्रतवैकल्याविषयी अज्ञानापोटी अन्यथा अनिश्चितेने अंधश्रद्धेने भेंगडाने हे व्रत चालू ठेवण्याऐवजी उद्यापन करून समाप्ती करण्यास त्याचप्रमाणे कालांतराने इच्छा त्याला जर झाली व्रताचा नव्याने परत तो प्रारंभ करण्यास शास्त्राची काही हरकत सांगितलेली नाही. कोणत्याही व्रताच्या बाबतीत व्रती आपदग्रस्त प्रवास वेग्र वा रुग्णावस्था असेल तर त्याच्या कुटुंबातील निकटच्या प्रतिनिधीने व्रत केल्यास व्रतखंडाचा दोष येत नाही. अवशौचात हे व्रत आल्यास कुटुंबातील ब्रह्मचारी मुलाकडून आप्ताकडून किंवा पुरोहिताकडून व्रत करावे. गुरुचरित्राचे वाचन करणाऱ्या साधकाकडून व्रत पूजेच्या बाबतीत उपस्थित केली जाणारी शंका म्हणजे गुरुचरित्रात अनंत व्रताचे वर्णन करताना गंगा यमुना असे 2 कलश स्थापन करायला सांगितले आहेत, तर व्रतराज इत्यादी ग्रंथात यमुनेचा एकच कलश स्थापन करायला सांगितला. अशी विसंगती का बरं? या शंकेचे निरसन असं आहे की ज्याच्या भोवती अनंत व्रताची कथा गुंपलेली आहे त्या कौंडिन्य ऋषीच्या काळी अनंत पूजेमध्ये 2 कलशाची पूजा करून त्यापैकी एका कलशावर यमुना स्थापन व त्यावर पीठ स्थापन, दुसऱ्या कलशावर गंगा स्थापन करून दुसऱ्या कलशातील जल पूजेसाठी घेतले जात असावे. सद्यकाली दुसरा गंगा कलश चौरंगावर न ठेवता खाली ठेवून त्यावर कलश स्थापनेचे मंत्र म्हटले जातात. या संदर्भात वासुदेवानंद सरस्वतीकृत समश्लोकी गुरुचरित्रामध्ये या संदर्भाचं वर्णन केलेले आहे. भूषयित्वा वपुः पूर्णावानीय कलशौ शुभो जलपूर्णे तु कलशे पंचपल्लव संयुते सत्यारत्नादि निक्षिप्य सुपचारे प्रपूजय असे केले. यावरून पूजेसाठी 2 जलपूर्ण कलश घ्यावे. त्यापैकी एका कलशामध्ये
पंचपल्लव म्हणजे 5 पानं यथाशक्ती रत्नादी वस्तू घालून त्याची उत्तम प्रकारे पूजा करावी. तसेच अनंत पूजेमध्ये एकाच कलशाची पूजा करून त्यावर पूर्ण पात्र स्थापन करून त्यामध्ये देवता स्थापन करावी असा स्पष्ट उल्लेख पुढे आलेला आहे. शिवाय गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर स्वतः आपद स्तंभ शाकीय असल्यामुळे आपद स्तंभसूत्रानुसार 2 कलशांचे विधान गुरुचरित्रात आलेले आहे. त्यामुळे अनंत व्रतात गुरुचरित्रातील वर्णनाप्रमाणे गंगा यमुनेचे 2 कलश चौरंगावर ठेवून त्यानुसार अनंत व्रत केले चालते. तथापि प्रचलित प्रथेप्रमाणे देवतेसाठी चौरंगावर 1 यमुना कलश ठेवणे व पूजा उपयोगी जलासाठी चौरंगाखाली 2 गंगा कलश ठेवणे हे देखील समर्थनीय असते.